मेलो तरी चालेल, पण याला खलास करणार अशी वेळ येऊ देऊ नका. महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवरून उदयनराजेचा इशारा. सरकारकडे केल्या 3 मागण्या. राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच संभाजी महाराज यांना उद्देशून गरळ ओकणारी वक्तव्ये येतच असल्याने भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी तीव्र शब्दामध्ये संताप व्यक्त केलेला आहे. सरकारकडे अशा लोकांची नसबंदी करण्यासाठी कायदा करण्याची मागणी केली आहे. बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कायदा याच अधिवेशनात आणून 10 वर्षांच्या शिक्षेचा कायदा करावा अशी मागणी उदयनराजे यांनी केलेली आहे. उदयनराजे यांनी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विरोधात प्रशांत कोरटकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून आज सातारमध्ये पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदमध्ये बोलताना उदयनराजे भोसले यांनी सरकारकडे 3 मागण्या केल्या आहेत. सिनेमॅटिक लिबर्टीवर कायदा आणावा, असा कायदा आणण्यासाठी समिती नेमावी अशी सूचना सुद्धा भोसले यांनी केली. कायदा करून बेताल वक्तव्य करणाऱ्यांना 10 वर्ष शिक्षा करा अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केलेली आहे. प्रशांत कोरटकरवरून उदयनराजे यांनी समाचार घेत विकृत लोकांना कोणती जात पक्ष नसतो असं सांगत भाजपचा बचाव केला. दरम्यान सिनेमॅटिक लिबर्टीवर बोलताना उदयनराजे यांनी म्हटलेलं आहे की सिनेमॅटिक लिबर्टीवर कायदा आणावा आणि यासाठी समिती नेमण्यात यावी. तसेच शासनमान्य इतिहास समोर आणल्यास लोकांची नसबंदीच होऊन जाईल अशा शब्दात उदयनराजे भोसले यांनी महापुरुषांविरोधात गरळ ओकणाऱ्यांना सुनावले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांचं जे श्रद्धास्थान आहे, जे मंदिर असतील, मस्जिद असतील, जे काय बाकीचे धर्मस्थळ असतील ते जपण्याचं काम केलं. यांनी उलट केलं. ह्यांनी जर उलट केलं असेल तर मग ती काय ठरण्यात काय अर्थ आहे? परत कोण म्हणणार तो हिंदू मुस्लिमचा विषय तो इतका नव्हताच. तो चोर होता, लुटेरा होता. बाहेर आलेले हे लोक आहेत. महाराज साहेब, आता कायद्याच्या संदर्भात ह्या अधिवेशनात तो व्हायलाच पाहिजे ही डेडलाईन आहे असं आपण म्हणतोय. चरित्र, कारण बरेच वर्ष झाले दरवेळा हे प्रकाशित करण्यात त्याला काहीतरी कालमर्यादा असली पाहिजे किंवा तेच सांगितलं. याच अधिवेशनामध्ये एक तर कायदा, त्यानंतर शासन मान्य इतिहास शासनानेच प्रकाशित करावं खंडपीठाच्या खंडात, आणि सिनेमॅटिक लिबर्टीवरती एक समिती नेमावी इतिहासकारांची, जेणेकरून कुठलेही तेढ निर्माण होणार नाही. या 3 गोष्टी प्रामुख्याने याच अधिवेशनात त्यांनी कराव्या. महाराज साहेब, आपली भूमिका समजली. आता फक्त जर झालं नाही, भाजपचं सरकार आहे, झालं नाही तर आपण काय करणार हे एकदा सोडून द्यावं. भाजप नाही, त्यांच्याच हातात आहे ना. आता देवेंद्र फडणवीस मंत्री देत होते. त्यांना वाटतंय ना भाजपला किंवा काँग्रेस, शिंदे साहेब गटाला, अजितदादा पवार गटाला किंवा मग उद्धव ठाकरे गटाला आणि कुठले गट, काँग्रेस, अजून काय शरद पवार साहेबांच्या गटाला तुम्हाला वाटते तर एकंदरीत तुम्ही एक मताने हे करा ना. पण नाही झालं तर काय आपली करतील, काय करणार नाही. खास आहे का त्यांचा? त्यांनी सांगावं नाही करणार म्हणून मग बघ उद्रेक किती होतोय. थांबवणार कसं? मग राजेशाही असते ना, आता तुमच्याकडे अधिकार असतात, काय शिक्षा देऊ? कोणाला? त्या लोकांना राजेशाही असती आणि अधिकार तुमच्याकडे असते, तुम्ही काय शिक्षा द्यायचे? उगीच त्या काळाचं कडेलोट निर्माण केलं नव्हतं. दुसरं काय? अहो मला सांगा ना, मागं निघाला होतं नसबंदीचं काहीतरी नाही का, तांबी बिंबी असं काहीतरी होतं ना. त्या अशा लोकांची जमायची विकृत लोकांची आहे ना, त्या लोकांची नसबंदी केली पाहिजे. आणि ही नसबंदी मी जे म्हणतोय ना, हे 3 जे मुद्दे आहेत, कायदा, त्यानंतर हे शासनमान्य इतिहास आणि सिनेमॅटिक लिबर्टी, हे केल्यानंतर त्या लोकांची आपोआप नसबंदी होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सातारा.